नमस्कार, मी आर्या। गणेशोत्सवानिमित्त आज बाजारामध्ये गणपती बाप्पांच्या कोणकोणत्या मूर्ती आलेल्या आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव। तर सुरुवातच इथे छान गणपती बाप्पांची मूर्ती आहे जी अगदी तयार आहे। ही पाहू शकता तुम्ही अगदी मूर्ती नवीन प्रकार आहे या वर्षीचा हा सुद्धा जो गणपती बाप्पांचं जे मुकुट असतं त्यापासून ते अगदी खाली अगदी पूर्ण गणपती बाप्पा सजलेले आहेत। ही जी मूर्ती तुम्ही पाहताय ही लालबागचा राजा याची प्रतिकृती आहे। ही खूप छान असं सुंदर अशी मूर्ती केलेली आहे, ते साकारलेली आहे आणि अगदी त्याच्याच बाजूला सुद्धा एक अगदी अनोखं रूप गणपती बाप्पांचं अनोखं रूप इथे पाहायला मिळते। उंदीर मामांवर बसलेले गणपती बाप्पा आहेत आपले। खूप छान इथे पण हिऱ्यांचा वापर केलेला आहे, मोत्यांचा वापर केलेला आहे, विविध रंगांनी इथे साकारलेली आहे ही मूर्ती। इथे हे गणपती बाप्पांचं काम सुरू आहे आणि मूर्तिकार सुद्धा आपल्या बरोबर आहेत। विचारूया त्यांनाच की कशाप्रमाणे ही मेहनत घेत आहेत हे। यंदा कोणत्या मूर्तींचा ट्रेंड आहे? यंदा मूर्ती म्हणजे जास्त करून टिटवाळा वगैरे चालले आहे, टिटवाळा पॅटर्न। परत नवीन आता किंग म्हणून आला आहे, किंग पॅटर्न, तो एक पॅटर्न आहे, तो चांगला पॅटर्न आहे। नवीन 2-3 पॅटर्न हे नवीन आले आहेत। अँटिक पीस आलेत परत नवीन, अँटिक कलरमध्ये तुम्हाला दिसतील पुढे अँटिक पीस वगैरे त्या प्रकारे आले आहेत आणि ज्वेलरी पॅटर्न जास्त चाललो आहे। यंदाचं खास आकर्षण सुद्धा हे आहे। तुम्ही हे जे गणपती बाप्पा पाहत आहात, यंदा या गणपती बाप्पांना किंग म्हणून ओळखलं जातं। तर आपले हे किंग गणपती बाप्पा तुम्ही बघताच आहात, अगदी मोत्यांचं वर्क आहे, डायमंड वर्कने यांना पूर्णपणे सजवलेलं आहे। म्हणजे अगदी मुकुटापासून ते तळपायापर्यंत यांची पूर्णपणे सजावट केलेली आहे आणि तुम्ही कान तर पाहताच आहात, कानावर सुद्धा एक मोरपिसाचं चित्र यांनी काढलेलं आहे। मानवरूपी गरुड तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकलं असेल कदाचित आणि त्याच्यावर बसलेले गणपती बाप्पा हे यावर्षी साकारण्यात आलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता, अगदी हे विष्णूचं वाहन असं म्हटलं जातं आणि हे त्याच्यामुळे हे सुद्धा एक आकर्षण आहे यंदाचं। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव। अगदी म्हणजे लहान मुलांची पसंतीला पण इथे प्राधान्य देऊन बाल गणेश इथे साकारलेला आहे या मंडळाने। शाडूच्या मातीची मूर्ती इथे साकारण्यात आली, तुम्ही इथे बघू शकता। आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ही मूर्ती म्हणजे अगदी साऊथ लुक या गणपती बाप्पांना दिलेला आहे। त्याच्यामुळे पर्यावरणावर लक्ष ठेवून यांनी हे जे काम आहे त्यांनी ते पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न केला आहे। गणपतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।